नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत गणित इयत्ता 6वी त्याचा प्रकरण 4 अपूर्णांकावरील क्रिया आणि त्याचा सराव संच 11वा. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजेच नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन समजेल. चला तर सुरुवात करू. संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवणे. संख्या रेषेवर अपूर्णांक कसं दाखवतात ते या आकृतीच्या आधारे आपण थोडंसं समजून घेऊ. आता इथे किती आहे? 0 आहे आणि इथे किती आहे? 1 आहे. याच्यामध्ये जर तुम्ही ह्या रेषा मोजल्या तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 1च्या ठिकाणी जी आहे ती कितवी रेषा आहे? 10वी. म्हणजेच 1 सेंटीमीटरमध्ये किती मिलीमीटर असतात? तर 10 मिलीमीटर असतात. तसंच हे त्यांनी दाखवलेलं आहे. म्हणजेच 1 2 3 आणि ही चौथी रेषा चौथी रेषेच्या वरती त्यांनी बाण दाखवला आणि 4/10 लिहिलंय. म्हणजेच या 10 भागांपैकी हे जे अंतर आहे हे काय आहे? चौथ्या रेषेवरचं अंतर आहे. म्हणजेच 0 पासून 1 पर्यंतचं जे अंतर आहे ते एकूण भाग किती आहेत? 10 भाग. 10 भागांपैकी किती चौथ्या रेषेवर आहे, म्हणून हा अवसाद काय लिहिलाय? चौथी रेषा, म्हणून 4 लिहिलाय. तसंच इथे किती बघा, 10 भाग आहेत, पण इथे 10 गुणिले 3 करा अधिक 7 करा, म्हणजेच किती? 10 त्रिक 30 अधिक 7 म्हणजेच किती? 37. म्हणजेच बघा 37 आहे का? इथे 3 पर्यंत 30 होतात, इथे 10 झाल्या, इथे 2 ला 20 होतात, 3 ला 30 होतात आणि किती झालं? 37. 37/10 म्हणजेच 1 2 3 4 5 आणि ही 6वी आणि ही 7वी. म्हणजेच किती? हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात दिले. जर तेच आपण अपूर्णांकात लिहायचं झालं असतं तर किती? 37/10 असं लिहिलं असतं. म्हणजेच ही जी रेषा दाखवलेली आहे ही कोणत्या स्थानावर आहे? तर 37/10. म्हणजेच ती पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कशी लिहितात? 3.710 हे काय आहे? या बिंदूचं अपूर्णांकामधील संख्या रेषेवर आपण दाखवलंय. बघितलंय संख्या रेषेवर अपूर्णांक कसं घेतात ते. पण आपल्याला बघायचं काय? सराव संच 11. त्याच्यातला पहिला प्रश्न हा आहे, काय? खालील रेषांवर ए बी बिंदू कोणतेही अपूर्णांक दर्शवतात ते रिकाम्या चौकटीत लिहा. ए आणि बी बिंदू कोणतं अपूर्णांक दर्शवतात ते रिकाम्या चौकटीत भरायचं आहे. तर बघा इथे किती, इथं पासून आपण या 1 पर्यंत जर मोजले तर किती भाग होतात? 1 2 3 4 5 आणि 6 भाग होतात. म्हणजेच इथून जर आपण रेष मोजली, ही पहिली रेषा, ही दुसरी रेषा, ही तिसरी रेषा, ही चौथी रेषा आणि ही कितवी रेषा? 5वी रेषा. म्हणजेच एकूण भाग किती आहेत? 6 आहेत आणि ही कितवी रेषा आहे? 5वी रेषा आहे. एकूण भाग ए हा बिंदू कुठे आहे? 5व्या रेषेवर आहे आणि एकूण भाग किती पडतात? 6 पडतात. म्हणून हा जो ए बिंदू आहे हा कुठे आहे? 5/6च्या ठिकाणी आहे. तसंच हे बघा इथे 2 हा 12/6 दाखवलाय. तसंच इथे बघा किती 6 इथे होतात, 7 8 9 आणि 10. म्हणजेच किती? आपण 10/6 करू, त्याचे पूर्णांकयुक्त अपूर्णांक बनवू. म्हणजेच 6 एके 6 आणि उरतात किती? 10तून 6 गेले 4 उरतात आणि छेदात किती? 2. म्हणजेच हे असं आपण लिहू शकतो किंवा 10/6 या प्रकारे आपण इथे लिहू शकतो. आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकात लिहायचं असेल तर असं येईल. दुसरं बघा, संख्या रेषा दाखवली. दुसऱ्या संख्या रेषेचं आपल्याला लिहायचे. आता इथे किती? 5/5 म्हणजे 1 होतोय. म्हणजे 5ला 5ने भागलं तर किती येतोय? 1 येतोय. म्हणून इथे 1 म्हणजे हे एकूण भाग किती आहेत? हा 1, हा 2, इथे 3, इथे 4 आणि इथे किती? 5. म्हणजेच हा ए बिंदू कुठे असणार आहे? इथे किती येतोय? 3. म्हणजेच 3 आणि एकूण 0 पासून 1 पर्यंत किती भाग पडतात? 5 भाग पडतात. म्हणून हे जे ए हा बिंदू आहे तो कुठे असणार आहे? 3/5च्या ठिकाणी असणार आहे. आणि इथे 5 होतात, 6 आणि 7 आणि इथे किती? 7/5च्या ठिकाणी आहे असं आपण
लिहू शकतो, किंवा हा लिहायचा झाला तर काय होणार आहे, 1.2/5 असं सुद्धा आपण लिहू शकतो. तिसरा प्रश्न काय दिलाय, इथून ते 1 पर्यंत मोजा. हा कितवी, पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, ही पाचवी, ही सहावी आणि ही कितवी, सातवी. म्हणजेच या शून्यापासून 1 पर्यंत एकूण भाग किती आहेत, 7 आहेत. म्हणून इथे आपण छेदात 7 लिहिणार आहेत. आणि ही बी बिंदू कुठे आहे, तर तिसऱ्या रेषेवर आहे. इथेच आता आपण लिहिलेलं होतं की त्या रेषेवर, तिसऱ्या रेषेवर, म्हणून इथे अंशात किती येणार आहे, 3/7. तसंच किती, 8, 9, इथे किती येणार, 8, 9 आणि इथे किती, 10. म्हणजेच किती, 10/7. इथे ए बिंदू काय येणार आहे, 10/7 असा येणार आहे. असं हे आपण रिकामे जागा आहे तिथे लिहू शकतो. इथे आपण मोजलेत, हे किती, शून्यापासून 1 पर्यंत किती भाग आहेत, 7 भाग आहेत. म्हणून छेदात 7 लिहिलं. आणि बी कुठे, तिसऱ्या रेषेवर आहे, म्हणून इथे हा ए कुठे आहे, 10व्या रेषेवर आहे, म्हणून 10/7 असा आपण अपूर्णांक दाखवू शकतो. सराव संच 11 मधला दुसरा प्रश्न काय, संख्या रेषेवर पुढील अपूर्णांक दाखवा. संख्या रेषेवर पुढील अपूर्णांक आपल्याला दाखवायचा आहे. तर बघा, छेदात किती आहेत, 5. म्हणजेच आपण या 1 पर्यंत 5 भाग आहेत का बघू. हा इथून 0, 1, हा 2, हा 3 आणि हा 4. म्हणजे हा 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजेच 1 पर्यंत किती भाग आहेत, 5 भाग आहेत. तर सुरुवातीला काय सांगितलं त्यांनी, 3/5. म्हणजेच कितवी रेषा, ए बिंदू कुठे आहे, इथे काय असेल, ए बिंदू. म्हणजेच 1, 2, 3. म्हणजेच इथे काय येणार आहे, 3/5. इथे आपण पहिला दाखवलंय, हे पहिला आपण दाखवलं. दुसरं 6/5. म्हणजेच इथेपर्यंत किती होतात, 5 होतात. हा 1 घेतला तर हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6 आणि सॉरी, आपण चुकीचं घेतलं. इथे 1, 2, 3, 4 आणि इथे 5 होतात. आणि इथे किती, 6, इथे 7, इथे 8, 9, 10. म्हणजेच इथे ए पर्यंत किती, 5 भाग होतात. या सॉरी, या 1 पर्यंत 5 भाग होतात. इथे 3, इथे 4, नाही इथे किती, 5 आणि 6, 7 आणि 8, 9 आणि इथे 10च्या ठिकाणी 2 येतात. म्हणजे इथे आपण काय करू, 10 लिहू. आपल्याला दुसरा काय लिहायला सांगितला, 6. म्हणजे 6वी रेषा. म्हणजेच किती, हा बिंदू आपला काय असेल, पुढील बिंदू काय आहे, 6/5 इथे. आणि हा काय पूर्णांक उक्त अपूर्णांकामध्ये दिलाय. म्हणजेच काय, 2.3/5 दिलाय, त्याचा आपण अपूर्णांक बनवू. म्हणजेच काय, 5 गुणिले 2 अधिक किती करू, 3, छेदात किती, 5. म्हणजेच 10 अधिक 3/5 आणि किती होतात, 13/5 येतात. इथेपर्यंत 10 येतात. म्हणजे इथे 11वी रेषा, ही 12वी रेषा आणि ही 13वी रेषा. म्हणजेच आपला जो येणार आहे, हा जो आहे तो कुठे येणार आहे, 2.3/5 हा कुठे येणार आहे, या बिंदूच्या ठिकाणी येणार आहे. असा आपण हे तिन्ही बिंदू दाखवू शकतो. मी दाखवलेत कुठे कुठे येतात ते. अशा प्रकारे आपण हे सर्व तिन्ही बिंदू दाखवलेत संख्या रेषेवर. दुसऱ्या मधला पुढील संख्या रेषेवर पुढील अपूर्णांक दाखवा. त्याच्यातला दुसरा प्रश्न, 3/4 दिलाय, 5/4 दिलाय, 2.1/4 दिलाय. म्हणजे छेदात किती, 4 आहेत. म्हणजे किती भाग झाले पाहिजे, 4. म्हणजे इथे हा 1, 2, 3 आणि हा 4. आणि इथे किती येणार, 5, 6, 7, 8, 9 आणि 10, 11, 12, 13, 14 आणि इथे आपण लिहू 15. तर आपल्याला दाखवायचं आहे काय, 3/4. कुठे 3/4, इथे येतोय. 3 हा इथे येतोय. म्हणजेच आपल्याला 3/4 कुठे दाखवावं लागेल, 3/4 या एच्या ठिकाणी आपण 3/4 दाखवणार. त्याच्यानंतर 5/4 कुठे दाखवणार,
5/4 हा इथे, 5 कुठे आहे इथे, एकूण 4च भाग पडतात, म्हणजेच 5/4 कुठे दाखवणार आपण, 5/4 हा इथे दाखवणार आणि 2.1/4 म्हणजेच 2 म्हणजेच 4 गुणिले 2 अधिक किती 1 छेदात किती 4 म्हणजेच किती 8 अधिक 1 छेदात 4 म्हणजेच 9/4. आता 9 कुठे येतोय, हा इथे नवी रेषा येते, म्हणून इथे आपलं काय येणार आहे 2.1/4 येणार आहे. हा आपला काय झाले संख्या रेषेवर आपण दाखवले, इथे आपला येणार आहे आणि पहिला दुसरा बिंदू इथे आणि पहिला बिंदू इथे, म्हणजेच हे काय दाखवले आपण संख्या रेषेवर बिंदू दाखवलेत. अपूर्णांक बिंदू नाही, अपूर्णांक दाखवले, संख्या रेषेवर आपण अपूर्णांक दाखवलेत. अशा प्रकारे आपण हा सराव संच सोडवू शकतो आणि सोडवलेला सुद्धा आहे. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.